आजच्या कथेचं नाव आहे जिभेचा रस. जसं धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही, तसं या जिभेवरून म्हणजे मुखातून बाहेर पडलेले शब्द परत घेता येत नाहीत. म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरले जातात. नव्हे, आपण ते जपूनच वापरले पाहिजेत. आपली वाणी शुद्ध असली पाहिजे, हित मित प्रिय असली पाहिजे, दुसऱ्याला न दुखावणारी असली पाहिजे. मन शुद्ध असेल तर वाणीही शुद्ध असते. जिभेवरून बाहेर पडणारे शब्दही तसेच शुद्ध असतात. हे सांगणारी एक छोटीशी कथा. एक वाटसरू या गावाहून त्या गावाला निघालेला होता. जाताना त्या बिचाऱ्याला खूप भूक लागली. त्या गावामध्ये आजूबाजूला काही दिसतंय का खाण्यासाठी पाहत पाहत तो पुढे निघाला. गावाच्या बाहेर आला. तिथे एक त्याला झोपडी दिसली. या झोपडीत कोणीतरी राहत असेल आणि मला काहीतरी खायला देईल असा विचार करून त्याने हळूवारपणे झोपडीचा दरवाजा ठोठवला. दरवाजा उघडून एक आजी बाहेर आली. काय पाहिजे रे बाबा, एवढ्या अपरात्री आलायस? आजी, मला थोडं खायला द्याल, मला खूप भूक लागली हो. असं तो म्हणताच ती प्रेमळ आजी म्हणाली, बस रे बाबा, देते आत्ता काहीतरी बनवून तुला. बिचारी स्वयंपाक करायला लागली. हा वाटसरू त्या झोपडीत इकडं तिकडं न्याहाळू लागला. काय दिसतंय ते? आतमध्ये त्याला दिसलं एक मोठी धष्टपुष्ट अशी काळी म्हैस बांधलेली आहे. त्याने हलकेच आजीला विचारलं, आजी, या झोपडीचा दरवाजा तर एवढा छोटा का म्हणून केलाय? का रे बाबा, अरे झोपडी छोटी, दरवाजा छोटा, काय बिघडलं त्यात? नाही, मी काय म्हणतो, समजा इथं बांधलेली ही एवढी धष्टपुष्ट म्हैस अचानक मेली तर ती बाहेर कशी काढणार? अरे मेल्या, माझ्या म्हशीला असं बोलतोयस होय? कसं देऊ तुला खायला मी? आजीचा पारा आता खूप चढला. पण ती काही बोलली नाही. बिचारा उपाशी आहे, जाऊ दे, काय बाई बोलला असल असं म्हणून ती पुढच्या स्वयंपाकाला लागली. तसं त्यांनी पुढचा प्रश्न केला, आजी, तुला मुलं बाळ नाहीत? आहेत की रे बाबा, हाय मला मुलगा. ते काय शिपाई म्हणून काम करतोय, सैनिक आहे तो, आणि आता सैनिकातच भरती झालाय. असं? पण आजी, समजा सैनिके म्हणल्यावर लढाई करता करता अचानक मरण पावला, त्याला वीरगती प्राप्त झाली तर? अरे मेल्या, आला ते आला, खायला मागतोय, जेवायला मागतोयस आणि ह्याला मार त्याला मार, काय चाललंय रे तुझं मगापासनं? असं म्हणून आजीनं तिथं शिजत असलेली, अर्धवट शिजत असलेली खिचडी उचलली, पातेलं उचललं आणि इकडं तुझं भांड कुठंय असं म्हणताच वाटसरूकडं तर भांड नव्हतं. त्याने आपलं उपरणं समोर धरलं. आजीनं ती गरम पण न शिजलेली खिचडी त्या उपरण्यामध्ये ओतली. हो घराच्या बाहेर, चालता हो इथून मेल्या, असं म्हणून धाडकन दरवाजा लावला. तसा तो वाटसरू ती अर्धवट शिजलेली खिचडी घेऊन पुढं निघाला. समोरून एक माणूस आला. तो म्हणाला, काय रे बाबा, काय बांधलंय या उपरण्यामध्ये आणि काय गळतंय हे? काय नाही बा, माझ्या जिभेचा रस जणू गळतोय. अतिशय दुःखी होऊन तो वाटसरू हलक्याच आवाजात म्हणाला, काय मग, कसं बोलावं? हित मित प्रिय बोलावं, बरोबर ना?